कोल्हापुर का विश्व प्रसिद्ध गुड़ अब संकट में है, क्योंकि गुजरात में भेजे गए गुड़ में मिलावट पाए जाने के बाद वहां के व्यापारियों ने कोल्हापुर और सांगली से आने वाले गुड़ को स्वीकार करने से इनकार कर दिया। इस कार्रवाई के बाद गुजरात के खाद्य एवं औषधि प्रशासन ने भी सख्ती दिखाई है। मामले को गंभीर मानते हुए कोल्हापुर कृषि उत्पन्न बाजार समिति ने किसान और व्यापारियों की बैठक बुलाकर समाधान निकालने की पहल की है। हालांकि भविष्य में गुड़ की आपूर्ति पर असर को लेकर अनिश्चितता बनी हुई है। तानाजी दलवी ने कहा कि स्थिति पर जल्द नियंत्रण के प्रयास किए जा रहे हैं। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर या बाजार आवारावरती नियमित गुळाची आवक सुरू आहे। या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये ज्या व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला जो माल आहे त्या मालामध्ये सिंथेटिक गुळ किंवा इतर केमिकल वापरल्या संबंधी एका व्यापाऱ्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने या बाजार समिती आवारामधील दी कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशन यांनी परवाच एक पत्र दिलेलं आहे की जो कोल्हापुरी गुळ आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलर मिश्रित गुळ तयार करून आणू नये आणि त्या संदर्भात शेतकऱ्यांना आवाहन करावं अशा पद्धतीनं त्यांचं एक पत्र आलं। त्या पत्राच्या अनुषंगाने जे शेतकरी गुळ उत्पादक आहेत त्यांना आम्ही या बाजार समितीच्या वतीने कळवण्यात आलेलं आहे। त्याप्रमाणे ते शेतकऱ्यांनी ते मान्य केलेलं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचा कलर मिश्रित गुळ बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी समन्वय झालेला आहे। सोमवारपासून गुळ सौदे बंद होणार आहेत अशी व्यापाऱ्यांच्याकडून चर्चा सुरू आहे। या संदर्भात बाजार समिती उद्याच्या सभापती निवडी झाल्यानंतर तोडगा काढण्याची एक बैठक सर्व घटकांच्या बरोबर आयोजित करणार आहे।